हॅलो, मी डॉक्टर राहुल दांडेकर. मी नाशिक कबड्डी असोसिएशन जिल्हा क्रीडा अधिकारी यांना यांचा आभार मानतो की मला त्यांनी ह्या वेबिनारमध्ये बोलण्याची संधी दिली. तर आज कबड्डी या खेळाबद्दल मी ह्या वेबिनारमध्ये बोलणार आहे. आजचा टॉपिक आहे खेळाडूंच्या दुखापती प्रकार व उपचार आणि पंचांसाठी प्राथमोपचार मार्गदर्शन तत्त्वे. कबड्डी खेळातील दुखापतीची आकडेवारी. कबड्डी हा एक उच्च प्रभाव असलेला खेळ आहे जो अत्यंत फिट खेळाडूंनी खेळावे. खेळाडूंच्या सतत संपर्कात राहणे आणि खेळण्यासारखे नसलेले चटई यामुळे त्याची दुखापत खूप प्रमाणात होते. कबड्डी हा एक संपर्क गेम असल्याने शरीराच्या अनेक भागाला जखम होण्याची शक्यता असते. साधारणतः गुडघ्याच्या दुखापती 55% असतात. त्यानंतर खांदा, पाऊल आणि इतर जखम. नंतर ताण आणि मोज 41% पर्यंत होतो. तुटलेले हाड 20% पर्यंत होतात, म्हणजे फ्रॅक्चर्स 20% पर्यंत होऊ शकतात. आणि जखम 19% पर्यंत होऊ शकतात. रिस्क फॅक्टर्स फॉर इंजुरीज म्हणजे दुखापतीचे जोखीम घटक. पाय समस्या, कमकुवत हाडे किंवा मागील ताण, फ्रॅक्चर, पोषक अभाव, जास्त थकवा आणि अनुचित अपवॉर्म, चिकट किंवा असमान पृष्ठभाग, खराब फिटिंग किंवा खराब व्यवस्थापन, खेळ साधने यामुळे दुखापती होऊ शकतात. आता बघूया कबड्डी दुखापतीचे प्रकार. कबड्डी खेळात दुखापती होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा जखम होतात तेव्हा शरीराचे काही भाग इतरांपेक्षा जास्त संवेदनाक्षम असतात आणि अतिरिक्त काळजी घेण्याची मागणी करतात. आता बघूया इजाप्रवण दुखापती. नी जॉईंट गुडघा दुखणे, त्यानंतर अँकल जॉईंट घोट्या दुखणे, शोल्डर जॉईंट खांदा दुखणे, व्रिस्ट मनगटात दुखणे, हेड अँड फेस म्हणजे डोकं व चेहऱ्याची दुखापती, काप मसल पायांचे स्नायूचे प्रॉब्लेम्स, नंतर कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणजे सतत संपर्कामुळे होणारे दुखापत. ओके, हे दुखापतीचे प्रकार आहेत. तर आपण सविस्तर चर्चा करूया. तर अजून काही टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ व्हेरियस स्पोर्ट्स इंजुरीज. यामध्ये सॉफ्ट टिश्यू इंजुरीज असतात, बोन इंजुरीज असतात आणि जॉईंट्स इंजुरीज असतात. सॉफ्ट टिश्यू इंजुरीजमध्ये कंट्युजन होतं, स्प्रेन होतं, स्ट्रेन होतो, ॲब्रेशन होतो आणि ब्रुजेस होतात. बोन इंजुरीजचे प्रकार सिंपल फ्रॅक्चर, कंपाऊंड फ्रॅक्चर, कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर, ग्रीन स्टिक्स फ्रॅक्चर, कम्युनिकेटेड फ्रॅक्चर. आणि जॉईंट इंजुरीजमध्ये जॉईंट डिस्लोकेशन ऑफ लोअर जॉ, डिस्लोकेशन ऑफ शोल्डर जॉईंट आणि डिस्लोकेशन ऑफ हिप जॉईंट्स. ओके, नाऊ अकूट अँड ओव्हरयूज इंजुरीज. अकूट आणि ओव्हरयूज इंजुरीजमुळे काय होत असतात. जॉईंटमध्ये जॉईंट सबलक्सेशन किंवा जॉईंट ओव्हरयूज इंजुरीजमध्ये सायनोव्हिटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतो. आता ॲक्यूट इंजुरीजमध्ये लिगामेंटला काय प्रॉब्लेम होऊ शकतात. लिगामेंटमध्ये स्प्रेन अँड टियर ग्रेड 1 आणि 3 होऊ शकतं. आणि इन्फ्लेमेशन ओव्हरयूज लिगामेंट झाल्यानंतर इन्फ्लेमेशन होऊ शकतं. नंतर ट्रॉमॅटिक बर्सा आणि ओव्हरयूजमध्ये बर्सायटिस होऊ शकतो. नी जॉईंट इंजुरी गुडघ्याची दुखापत बघूया. बघा चित्रांमध्ये दाखवलेलं आहे गुडघ्याचं जॉईंट, जो गुडघ्याचा सांधा आणि हालचाली. कबड्डीमध्ये गुडघा सर्वात जास्त जखमी शरीराची अवयव आहे. खेळात घडणाऱ्या घटनांमुळे गुडघा दुखापत होण्याची शक्यता जवळजवळ प्रत्येक टप्प्यावर उद्भवू शकतो. गुडघा अत्यंत नाजूक आहे आणि नुकसान देखील आहे. जेव्हा एखादा बचावकर्ता त्याच्याभोवती फिरत असतो किंवा जेव्हा बचावकर्ता त्याला गुडघे टेकवत हाताळणी करतो तेव्हा तो सहज जखमी होऊ शकतो. गुडघा दुखापती टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खेळण्याची पृष्ठभाग फारच कठीण नसल्याने सुनिश्चित करणे. जोखीम कमी करण्यासाठी गुडघा लवचिकता व्यायाम देखील निश्चितपणे केले पाहिजे. ACL टियर म्हणजे क्रुशिएट लिगामेंट इंजुरी, क्रुशिएट अस्थिबंधन दुखापत. कारण ह्या अस्थिबंधनावर अधिक ताण आहे. थांबा, वाकणे, फिरणे इत्यादीसारखे अचानक हालचालीमुळे ACL फाडण्याची शक्यता उद्भवते. त्यामुळे गुडघेदुखी, सूज आणि कोमलतेने उद्भवू शकतात.
आता ACL टियरवर प्रतिबंध कसा करावा? खेळामध्ये खेळाडूंची निवड शरीराच्या रचनेनुसार असावी. तसेच अस्थिबंधन फाडण्यापासून रोखण्यासाठी स्नायूंना उबदार करणे आणि मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. अँकल जॉईंट इंजुरी, गोट्याच्या सांध्यांची दुखापत. ओके, कबड्डीमध्ये गोट्याचा सर्वात जास्त दुखापत होणारा सांधा आहे. रेडर थांबवण्यासाठी बचावकर्ता त्याच्या स्वतःचा अर्ध्या भागामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी नेहमीच त्याच्यावर जोर देऊन जोरदार हल्ला करतो. बचावकर्त्यासाठी गोट्यावरील पकड एक महत्त्वपूर्ण शस्त्र आहे आणि त्यामुळे हल्लेखोरांना दुखापतीचा अविश्वसनीय धोका होतो. अँकल जॉईंट, गोट्याचा अँकल स्प्रेन, गोट्याचा मोच म्हणजे पायांना मोच आलं. गोट्याच्या आसपासच्या अस्थिबंधनाची दुखापत अस्ताव्यस्त लँडिंगमुळे किंवा असमान जमिनीवर पाय ठेवण्यामुळे अस्थिबंधन आंशिक किंवा पूर्णपणे फाटलेला उद्भवतो. अस्थिबंधनांना दुखापत याला मोच म्हणतात, पायाचा मोच म्हणून म्हणतो आपण. ह्या प्रकाराची दुखापत खूप आहे कबड्डीमध्ये. एखाद्या छापाच्या बाहेर पळण्यासाठी अचानक हालचाली किंवा स्टॉपरपासून बचाव करा. रायडरला टॅग केल्यामुळे मागे वळावे. विरोधक कधीकधी फिरणाऱ्या हालचालींमध्ये परिणाम घडवतात. एक विचित्र पायरी किंवा असमान पृष्ठभागावर लँडिंग केल्याने ओव्हरस्ट्रेचिंग होते. अस्थिबंधनामुळे ते अंशतः किंवा पूर्णपणे फाटते. असमान पृष्ठभाग टाळून किंवा आणि सहाय्यक पद्धतीने घालून गुडघ्याच्या दुखापतीची शक्यता कमी होण्याची शक्यता कमी होते. आणखी एक खबरदारी म्हणजे गोट्याच्या जोडांवर दबाव कमी करण्यासाठी निरोगी आणि स्थिर वजन राखणे. क्युअर युअर अँकल स्प्रेन म्हणजे पायाचा मोच कसं क्युअर करावा. स्पोर्ट्स मसाज करायचं, अँकल सपोर्ट्स, बॅलन्स बोर्ड एक्सरसाइज, स्ट्रेपिंग अँड टेपिंग, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, मोबिलिटी एक्सरसाइजेस अँड कोल्ड थेरपी. अँकल स्ट्रेन म्हणजे गोट्याचा ताण. बऱ्याच पुशिंग, खेचणे, उडी मारणे, फिरवणे या क्रिया आणि पुनरावृत्ती करणाऱ्या क्रियांचा संपर्क खेळ असल्याने शरीराच्या अंगावर ताण येतो. लक्षणांमध्ये स्नायूंचा अंगात सूज आणि दुखणं यांचा समावेश आहे. क्रिया ढकलणे, खेचणे, उडी मारणे आणि फिरवणे या प्रकारची क्रिया ही ताणतणावाचे प्रमुख कारण आहे. वारंवार वापर शरीराच्या ठराविक अवयवांपेक्षा या गोष्टी त्यांना अधिक प्रवण करतात. तीव्र वेदना, तीव्र ताण झाल्यास स्नायू उबळ, सूज आणि पेटके. स्प्रेन वर्सेस स्ट्रेन म्हणजे मोच आणि ताण. हे मोच आणि ताण म्हणजे मोच लिगामेंटच्या प्रॉब्लेममुळे होतो, लिगामेंट, आणि स्ट्रेन म्हणजे ताण टेंडनमुळे होतो. ॲक्यूट अँकल फ्रॅक्चर, गोट्याच्या आसपासच्या अस्थिबंधनाची दुखापत अस्ताव्यस्त लँडिंगमुळे किंवा असमान जमिनीवर पाय ठेवण्यामुळे होतो. अस्थिबंधन आंशिक किंवा पूर्णपणे फाटतो. खेळाच्या संपर्क स्वभावाने गोट्या फ्रॅक्चरसाठी खूप प्रवण असतात. कबड्डी खेळत असताना बरीच उदाहरणे आढळतात. त्यामुळे गोट्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतो. प्रतिस्पर्धा स्टॅक लावल्यानंतर कधीकधी रायडर कडक टर्न वळवतो. गोट्या म्हणजे अँकल. योग्य शूज घाला, नियमितपणे बदला, हळूहळू प्रारंभ करा, क्रॉस ट्रेनिंग घ्या, हाडांची शक्ती वाढवा, आपल्या गोट्यांच्या स्नायूंना बळकट करा. शोल्डर इंजुरी म्हणजे खांदा दुखणे. खांदा हे कबड्डीमधील 3ऱ्या क्रमांकाची दुखापतग्रस्त संयुक्त आहे, म्हणजे जॉईंट आहे. खांद्याच्या दुखापती सामान्यतः खेळात दिसतात आणि एखाद्या खेळाडूला जोरात फाडायला लागल्यास सामान्यतः असे घडतात. खांद्यावर परिणाम होऊ शकणाऱ्या 3 मोठ्या जखम आहेत. तुटलेली कॉलरबोन, विस्थापित खांदा, फिरणारी कफ इजा. कबड्डीमध्ये जेव्हा एखादा खेळाडू हातात पडतो तेव्हा वारंवार फ्रॅक्चर होतो. दाब नंतर हात वर करते आणि कॉलर बोनला प्रभावित करते. काही गंभीर प्रकरणांमध्ये हाडे मोडतात. शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे खांदा विस्थापन. खांद्याची दुखापत टाळण्यासाठी खेळाडूंना खाली पडताना खाली फिरण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, कारण त्यामुळे सांध्यावरील परिणाम कमी होऊ शकतो. कबड्डीपटूंच्या खांद्याला दुखापत रोखण्यासाठी चमत्कारिक काम देखील केले जाऊ शकते. पडणे टाळण्यासाठी काळजी घ्या. आपल्या खांदा आणि स्नायूमध्ये सामर्थ्य आणि लवचिकता राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा. ओके, हा शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे ते एका जागेहून दुसरी जागेवर निसटतं. रिस्ट इंजुरी म्हणजे मनगट दुखणे. सामन्याचा प्रयत्न करताना
डिफेंडर केवळ जोरदार आक्रमण करणाऱ्याच्या अंगाला धरून ठेवू शकतो, ज्यामुळे मनगटात सहज दुखापत होऊ शकते. मनगट हा शरीराच्या सर्वात नाजूक अवयवांपैकी एक भाग आहे आणि कोणत्याही अस्ताव्यस्त हालचालीमुळे त्यांचे खंडन होऊ शकते. कधीकधी बचावकर्त्याने त्या पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी हेतुपूर्वक रेडरच्या मनगटावर पाऊल ठेवले आणि ही आपत्तीची एक स्पष्ट प्रकृती आहे. मनगटातील दुखापतीचा उपचार सहसा वर्प आणि औषधोपचार किंवा वेदना कमी करण्याच्या स्प्रेद्वारे केले जातो. त्यामुळे वेदना कमी होते आणि सूज कमी होते. हेड अँड शोल्डर इंजुरी, डोकं आणि चेहरा दुखणे. कबड्डीच्या खेळात होणाऱ्या सर्व दुखापतींपैकी सर्वात वेदनादायक म्हणजे चेहऱ्यावरील आणि डोक्याच्या दुखापती. बॅक किक किंवा हाय किक सारख्या युक्तीद्वारे छापाय अनेक वेळा बचावपटूला टॅग लावण्याचा धाडसी प्रयत्न करतात. या चालींचा थेट बचावकर्त्याच्या चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो, ज्याचा परिणाम सहजपणे कापला किंवा नाक फुटला जातो. डोके व चेहऱ्यावर होणारी जखम टाळण्यासाठी खेळाडूंनी त्याच्या हालचालींविषयी सावधगिरी बाळगणे आणि आपल्या सभोवतालची जागृत करणे आवश्यक आहे. काप मसल इंजुरी, पायांच्या स्नायू. पायाचा स्नायू जेव्हा खूप ताणतो तेव्हा स्नायूच्या ऊतींना त्रास होतो. त्याला वासराचा ताण म्हणतात. म्हणजे पायाच्या मसल्सला इंजुरी होते आणि ते ताणच्या तीव्रतेमुळे अंशतः रूपात वर्गीकरण केले जाते. प्रथम काही स्नायू तंतूचे नुकसान होते, द्वितीय स्नायू तंतूंची संख्या जास्त होते, तिसरा स्नायूंचा संपूर्ण फूट होतो. कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट इंजुरी, खेळाडू आणि कठोर चढी दरम्यान सतत संपर्क साधला जातो. किरकोळ काव आणि जखम, चेहऱ्याचा फ्रॅक्चर, डोळे दुखणे, तुटलेले दात, डोकेदुखी, एकाग्रता समस्या आणि थकवा असणारी संकटे. प्रतिबंध आणि उपचार. आता कबड्डी ह्या खेळामधली दुखापतीबद्दल आपण बोललो. आता त्या दुखापतींना प्रतिबंध आणि उपचार कसा करतात हे बघूया. कमकुवतपणा आणि संभाव्य इजा ओळखण्यासाठी खेळाडूंचे वैद्यकीय मस्क्युलोस्केलेटल आणि फिटनेस मूल्यांकन केले जाणे आवश्यक आहे. समपृष्ठावर खेळणे बहुतेक जणांना प्रतिबंधन करते. प्रथमोपचार आणि आयसिंगची व्यवस्था करावी. प्रशिक्षण आणि सामान्य दरम्यान प्रदान करणे आवश्यक आहे. लेग वर्क ही एक महत्त्वाची क्षमता असल्याने लेगची ताकद आणि चपळपणासाठी प्लेयरची चाचणी घेणे आवश्यक आहे. सराव आणि सामन्यादरम्यान घर्षण किंवा कपात रोखण्यासाठी त्वचेचे संरक्षण करण्यास सुचविले जाते. ओरखडणे आणि नाक इजा टाळण्यासाठी चेहरा मुखावट लावावे. कोपर आणि गुडघा संरक्षण ह्या सांध्यावरील जखम टाळण्यास मदत करते. गोट आणि गुडघा टॅप करणे इजा टाळण्यासाठी अँटीसेप्टिक सारखे कार्य करते. योग्य वॉर्मअप आणि सामना किंवा प्रशिक्षणानंतर पुरेशा विश्रांती घेणे आवश्यक आहे. दुखापती टाळण्याचा मार्ग. थकवा किंवा वेदना करताना व्यायाम टाळा. एक चांगला संतुलित आहार खाणे, निरोगी वजन राखणे, घसरण टाळा, चांगले फिट असलेले शूज घालून खेळा. एक खेळ खेळण्यापूर्वी उबदार आणि उंचावून बघा. खेळताना संरक्षक उपकरणे घालणे, फ्लॅट पृष्ठावर चालावं. सायकोलॉजी प्लेयर खेळाडूंचा मानसिकता. अत्याधिक मानसिक उत्तेजनामुळे खेळातील कामगिरी कमी होऊ शकते आणि दुखापतीची शक्यता वाढते. एकाग्रता कमी झाल्याने प्रतिक्रिया देण्यासाठी कमी वेळ देऊन दुखापत होण्याची शक्यता असते. पंचांसाठी प्रथमोपचार मार्गदर्शक तत्त्वे. कबड्डीच्या दुखापतीपासून बचाव करण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे विद्यमान कमकुवतपणा आणि संभाव्य दुखापती ओळखण्यासाठी खेळाडूंचे वैद्यकीय मस्क्युलोस्केलेटल आणि फिटनेस असेसमेंट करणे आवश्यक आहे. संपृष्ठावर खेळणे बहुतेक जणांना प्रतिबंधित करते. 5 P's इन फर्स्ट एड. प्रिझर्व्ह लाईफ, प्रोटेक्ट द अनकॉन्शियस, प्रिव्हेंट इंजुरी ऑर इलनेस बिकमिंग वर्स आणि प्रोमोट रिकव्हरी. म्हणजे जीवाचा बचाव करणे, बेशुद्ध व्यक्तीला प्रोटेक्ट करणे आणि इजा वर्स होऊन देऊ नये आणि रिकवर फास्ट करणे. सुरुवातीच्या कृत्या म्हणजे पंचांनी ह्या कृत्या करावा सुरुवातीला. म्हणजे कोणताही खेळाडू जखमी झाल्यावर त्याच्याशी चर्चा करणे, निरीक्षण करणे, स्पर्श करणे आणि आपलं कौशल्य वापरणे. कौशल्यामध्ये प्रिव्हेंशन असतं, प्रिव्हेंट करणे, रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन्स, इलेव्हेशन्स आणि डिस्चार्ज, डायग्नोसिस हे असं करायचं. म्हणजे आपण हे कौशल्य आपण परत सविस्तर बघूया.
जखमीवर प्राथमिक उपचार म्हणजे प्रिव्हेंट बचाव कसा करायचा, पुढील दुखापतीस प्रतिबंध करा. याचा अर्थ असा होऊ शकतो खेळ थांबवून किंवा खेळाडूला मैदानातून काढून टाकणे. रेस्ट विश्रांती घ्या. दुखापत झालेला भाग वापरणे थांबावा किंवा आपणास आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. आईस बर्फ लावणे. बर्फाला बधीर होईपर्यंत स्थानिक पातळीवर बर्फ लावा किंवा सुमारे 20 मिनिटं लागू करा. जेव्हा त्वचेच्या सामान्य तापमानावर परत येते तेव्हा पुन्हा अर्ज करा. बर्फ आणि त्वचेच्या दरम्यान अडथळा वापर, उदाहरणार्थ ओला टॉवेल, प्लास्टिक नाही. बर्फ यातना रक्तस्राव, सूज आणि स्नायूंना उबळ कमी करते. कॉम्प्रेशन करायचं म्हणजे दुखापतीच्या जागेवर वर आणि खाली सुमारे 10 सेंटीमीटर लपटलेल्या विस्तृत लवचिक पट्टीने कॉम्प्रेस करा. त्यामुळे सूज कमी होतो. इलेव्हेशन म्हणजे उन्नती. जखमी शरीराच्या भागास हृदयाच्या पातळीपेक्षा वर वाढवते. हे नुकसान झालेल्या ऊतीमधून द्रव काढून टाकण्यास मदत करते. डायग्नोसिस कसा कराल म्हणजे निदान. गुडघा म्हणजे काय जखम झाली त्याची डायग्नोसिस कसं कराल. जर दुखापत लवकर सुटली नाही तर व्यावसायिकांची मदत घ्या. ॲथलेट्सचे काय होते हे निदान करण्यासाठी वेळ घालवू नका. नो टू डू ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय करू नये. ह्यामध्ये आता हीट म्हणजे उष्णता, गरम अनुपयोग करू नये. गरम बाथ, सौना किंवा स्पा नाही करायचं. कोणत्या प्रकारची उष्णता घासण्याची गरज नाही. अल्कोहोल पहिल्या 2 तास काहीच अल्कोहोल घ्यायची गरज नाही. रनिंग, व्यायाम करणे आणि त्या भागास चालवणे टाळा. मसाज, मालिश, कोणत्याही प्रकारची मालिश करू नका, त्यामुळे पुढील रक्तस्राव किंवा सूज होऊ शकतो. ओके. रेड फ्लॅग्स फॉर इमर्जन्सी. आपत्कालीन परिस्थितीसाठी सावधान राहा. डोके दुखापत, जाणीव कमी होणे किंवा सतत डोकेदुखी, श्वासाची समस्या, मान दुखणे, पोटदुखी, मूत्रात रक्त, हाड गंभीर संयुक्त किंवा अस्थिबंधन दुखापत, डोळ्याचे दुखापत, खोल जखमा आणि सतत रक्तस्राव होणे, तीव्र वेदना आणि संबंधित जखम, कोणत्याही संशयास्पद दुखापत. अनकॉन्शियस प्लेयर किंवा बेशुद्ध खेळाडू असल्यावर काय करायचं. बेसिक लाईफ सपोर्ट द्यायचं त्याला. म्हणजे BSL म्हणजे वैद्यकीय सेवाचा एक स्तर आहे जो जीवघेणा आजार किंवा जखमींना रुग्णांना पूर्ण वैद्यकीय सेवा पुरवल्या जाण्याची वापरला जातो. जीवनाची कोणतीही चिन्ह नसल्यास बेशुद्ध श्वास घेणे आणि हालचाल न करणे. CPR सुरू करा. हृदय व रुग्णवाहिन्यांची पुनर्स्थापन करा. CPR मध्ये देणे समाविष्ट आहे. 3 कॉम्प्रेशन आणि 2 श्वास प्रति मिनिट द्या. 100 कॉम्प्रेशन द्या. कठोर आणि वेगवान सरळ हात ढकलणे लक्षात ठेवा. दर 2 मिनिटात पूर्वजीवन तपासणी केली जाते. नाडी आणि जीवनाची चिन्हे पहा. प्रत्येक 2 मिनिटांनी व्यक्तींनी कॉम्प्रेशन करीत अदलाबदल केले पाहिजे जेणेकरून तो थकले जाऊ शकत नाही आणि किंवा कुचकामी संकुचित होऊ नयेत. म्हणजे असं बघा, खाली त्याला अनकॉन्शियस असेल, बेशुद्ध असेल पेशंट म्हणजे प्लेयर, तर त्याला झोपवायचं, डोकं खाली घ्यायचं, जबडा जीभ उचलायचे आणि त्याला तोंडावा ते श्वासोच्छवास द्यायचा, चुंबन देऊन श्वासोच्छवास द्यायचा आणि चेस्टला कॉम्प्रेशन करायचं, म्हणजे त्याला CPR म्हणतात. त्याला ऑक्सिजन द्यायचं. ठीक आहे. हे बघा, हे चेस्ट कॉम्प्रेशन केल्यामुळं इतर अवयवांना सुद्धा रक्तस्राव पोहोचतो आणि इतर अवयवसुद्धा व्यवस्थित राहतात जेणेकरून त्यांना इजा होत नाही, खराब होणार आहे. प्रथमोपचार किट, बर्फाच्या पिशव्या आणि बर्फाचे कप असलेले बर्फ छाती लपेटणे, स्प्लिंट कोचेस, गुडघा प्रतिबंध विथ मानेच्या कॉलरसह बॅकबोर्ड, टेबल, मेडिकल किट्स, वॉटर व कप चेकलिस्ट, 1.5 टेप, सेंटीमीटर टेप कात्री, 1 इंच टेप, त्वचा कात्री, लवचिक टेप, चिमटा, प्री रॅम्प, नेल क्लिपर्स, मिश्रित फोम, पॉकेट चाकू, त्वचा वंगण घालणे, निर्जंतुकीकरण, 2 इंची लपेटन, पाण्याच्या बाटल्या पिळून, स्ट्रेचर, जिभेचे औदासिन्य, बँडेड्स, प्लास्टिक पिशव्या, टेप रिमूव्हर, बिटाडीन, 4x4 निर्जंतुक कापसाचे किंवा रेशमाचे तलम, पारदर्शक कापड पॅड, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, मलम, रोल कापसाचे किंवा रेशमाचे पारदर्शक कापड, हायड्रोजन पेरॉक्साईड, फिंगर आणि मनगटातील स्प्लिंट्स, शोल्डर रिंग, स्ट्रिप्स, एनाल्जेसिक बाम,
चेकलिस्ट धोके जखीम सुरक्षा तपासणी करावे, विद्युत तारा वायू आक्रमक नातेवाईक पाणी इत्यादी स्वतःला आणि अपघातास सुरक्षेच्या ठिकाणी हलवा. रिस्पॉन्स चेक करायचं म्हणजे प्लेयरचा प्रतिसाद तपासायचा. प्रतिसादासाठी दुर्घटना तपासा. हे पेन आहे, हा डोळा आहे, हा डब्ल्यू आहे, टोपी आहे, तुझे नाव काय, शांत राहा, खांद्याला हळूवारपणे पिळणे. जर जखमी व्यक्तीने प्रतिसाद न दिल्यास मदतीसाठी कॉल करा. धन्यवाद. तर मी पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक कबड्डी असोसिएशनचे यांना पुन्हा आभार व्यक्त करतो आणि माझं हे वेबिनार संपवतो आणि कोणाला काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारू शकतात. धन्यवाद. थँक्यू. एन्जॉय.